इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, नाशिक रोड शहर यांच्या वतीने यंदा जयंतीनिमित्त एक वेगळा आणि भव्य उपक्रम हाती घेण्यात आला. बिहारमधील बौद्धगया येथील प्रसिद्ध महाबोधी महाविहाराची प्रतिकृती नाशिक रोड येथे साकारली जाणार आहे. या भव्य उपक्रमाचे भूमिपूजन सामाजिक कार्यकर्ते आनंद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले आणि याबाबत भरत निकम आणि जयंती अध्यक्ष आकाश भालेराव यांनी माहिती दिली. मोजू कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकविली व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तू देव नव्हतास बा भीमा, तू देव नव्हतास, तू देवदूतही नव्हतास. तू मानवतेची सेवा करणारा खरा महामानव होता. तू मानवतेची सेवा करणारा खरा महामानव होता. बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव, आधुनिक भारताचे जनक, राष्ट्र निर्माते, विश्ववंदनीय, विश्वभूषण, भारतरत्न, बहुजन नायक, क्रांती सूर्य, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहराच्या वतीनं ऐतिहासिक जयंतीचा ऐतिहासिक देखाव्याचा भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी मुंबई येथील निर्मिती व्यवस्थापक आर्ट डायरेक्टर सुनीलजी समजिस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आदरणीय आनंद भाऊ सोनवणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न झाला असे मी समितीच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो. ऐतिहासिक जयंतीच्या ऐतिहासिक देखाव्याचं वैशिष्ट्य आताच अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे. या जन आंदोलनाला पाठबळ मिळण्यासाठी आणि सर्व समाजापर्यंत एक प्रकारचं प्रबोधन होण्यासाठी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून हा ऐतिहासिक देखावा या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक देखावा 32 बाय 32 लांबीचा आणि रुंदीचा असून जमिनीपासून 55 फुटाचा हा भव्य दिव्य देखावा या ठिकाणी उभा साकारणार आहे. आणि या देखाव्याचा लोकार्पण सोहळा 11 एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरुस्थानी मांडलं ते या देशाचे पहिले शिक्षक, मुख्याध्यापक, राष्ट्रपिता, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी 11 एप्रिल रोजी याचा लोकार्पण सोहळा होईल. आणि खऱ्या अर्थानं नाशिक जिल्ह्यातील, नाशिक रोड शहरातील तमाम आंबेडकरी प्रेमींसाठी, नाशिककरांसाठी हा देखावा दर्शनासाठी खुला करण्यात येईल अशी मी समितीच्या वतीने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. आजच्या या देखाव्याच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं सातत्यानं ही ऐतिहासिक जयंती तितक्याच चांगल्या प्रभावी पद्धतीने आणि प्रबोधनात्मक पद्धतीने करमणुकीच्या कार्यक्रमातून करण्याचा समितीचा मानस आहे. सर्व महापुरुषांच्या विचारांतरीवर वंदन. आज 20 मार्च, आज 14 तळे याचा सत्याग्रह दिवस. त्या अनुषंगानं सालाबाद प्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती या ऐतिहासिक समितीचा अध्यक्ष या नात्यानं आज या ठिकाणी समितीच्या वतीनं येणाऱ्या महामानवाच्या जयंतीच्या निमित्त बुद्धगया येथील महाबोधी महाविहार या भव्य असं देखाव्याचं भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न आलं असून यामध्ये प्रामुख्यानं आमचे मार्गदर्शक आनंद भाऊ सोनवणे, त्याचबरोबर नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय सपकाळे साहेब, त्याचबरोबर अर्जुन नाना पगारे, त्याचबरोबर संयोजक समितीचे सर्व सदस्य, त्याचबरोबर या ठिकाणी नवनिर्वाचित संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब जाधव व सर्व शिंदे, त्याचबरोबर सन्माननीय सर्व पदाधिकारी या ठिकाणी समितीचे कार्यकारिणीचे, त्याचबरोबर संपूर्ण महिला मंडळ, संपूर्ण भीमसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं असून हा देखावा अतिशय भव्य दिव्य प्रमाणात आहे. ज्या महाबोधी महाविहार या अनेक वर्षापासून चाललेलं प्रलंबित असं आंदोलन आहे, जन आंदोलन, त्याला अधिक पाठबळ मिळण्यासाठी यावर्षी समितीने ठरवल्यानुसार या ठिकाणी भव्य प्रतिकृती या ठिकाणी आंदोलनाची होणार आहे. या उपस्थित सर्व येणाऱ्या 11 एप्रिल जी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असून त्या दिवशी याचं उद्घाटन सोहळा, लोकार्पण सोहळा या ठिकाणी समितीच्या वतीनं होणार आहे. तरी मी आपल्या सर्वांना विनंती करतो त्या दिवशी देखील आपण बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या ठिकाणी आपण केलेल्या सहकार्याबद्दल मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. यावेळी समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सनी काळे, नाशिक रोड.